आम्ही आत्ता ॲपलच्या बागेत आहोत. हे ग्रीन ॲपल्स आहेत, सफरचंदाची झाड आहेत ही. अजून त्याचा सीझन सुरू व्हायचा आहे. आम्ही आत्ता श्रीनगरवरून पहलगामकडे चाललो आहे. तिथं अनंतनाग नावाचा विभाग आहे. तिथं भरपूर सारे सफरचंदाच्या बागा आहेत. पूर्ण रस्त्याने सफरचंदाच्या बागा आहेत. वातावरण थोडं ढगाळ आहे. रस्त्याला गर्दी पण खूप होती. अनंतनागमध्ये जास्ती गर्दी होती ट्रॅफिकची. अशी छोटी सफरचंद असतात, हिरवी. मग ती जशी थंडी वाढेल तशी रेड होत जातात. अनंतनागमध्ये सफरचंदाच्या बागा बघून आम्ही पुढच्या वाटेला निघालो. वाटेत अशा छान नद्या, उत्तम डोंगर आणि उत्तम वातावरण आम्हाला मिळालं. अनंतनागपर्यंत ट्रॅफिक होतं, पण त्याच्यानंतर ट्रॅफिक थोडं कमी झालं. संपूर्ण रस्त्यानं ही नदी आमची सोबत करत होती. पहलगाम त्याच्या डोंगर, दऱ्या, झाडं आणि वातावरण याच्यासाठी प्रसिद्ध आहे. शेवटी आम्ही पहलगामला पोहोचलो. साधारणपणे 90 किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलं. पहलगाममध्ये आल्यावर हा एक सेल्फी पॉईंट लागतो, जिथून आपण काही सेल्फीज घेऊ शकता, फोटो काढू शकता. इथं छान नदी वाहत जाते, तिथं आपण थोडा वेळ एन्जॉय करू शकतो. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा वातावरण थोडं ढगाळ होतं आणि थोडा पाऊस पडत होता. या नदीत राफ्टिंग पण चालतं, काही वॉटर स्पोर्ट्स पण चालतात. संपूर्ण रस्त्यानं आम्हाला ॲप्रिकॉट आणि वॉलनट्स यांच्या बागा मिळाल्या. इथं चेरी पण खूप छान मिळतात. आपल्या महाराष्ट्रात ही फळं थोडी महाग मिळतात, पण तीच फळं इथं पिकत असल्यामुळं इथं ती फळं खूप स्वस्तात मिळतात. उंच उंच डोंगर, नद्या यांनी हा परिसर अक्षरशः बहरलेला आहे. हे आहे पहलगामचं मार्केट. इथंच मेन स्टँड पण आहे. इथून पुढे प्रायव्हेट गाड्या तुम्हाला नेऊ देत नाहीत. इथून जे पॉईंट्स आहेत, बेताब व्हॅली असेल, आरू व्हॅली असेल किंवा इतर काय पॉईंट्स असतील, त्याचे हे रेट्स आहेत. वैयक्तिक वाहनांना इथं या पॉईंटपासून पुढे जाऊ देत नाहीत. काही अवास्तव रेट्स पण इथं लावले जातात. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही थोडं यांच्याशी बार्गेनिंग करा. कारण काश्मीरला येणं जाणं स्वस्त आहे, पण इथला लोकल खर्च प्रचंड आहे. आणि इथले लोक तुमच्याकडून अडवणूक करून पैसे घेतात. बऱ्याचशा वस्तू तुम्हाला नको असताना गळ्यात मारल्या जातात. आज आम्ही पहलगाममध्ये आहोत आणि इथं पण हे असे पोनी राईड करतो आहे. हे घोडे आहेत ॲक्च्युली. इथून 4 पॉईंट दाखवतात. घोडा आहे.
पहलगामच्या हल्ल्यानंतर बैसरन व्हॅली ही पर्यटकांसाठी बंद आहे. त्याच्यामुळं कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. हे लोक जवळजवळचेच 4 पॉईंट कुठले तरी दाखवतात आणि तुम्हाला परत आणतात. हा आहे पहलगाम व्हॅलीचा पॉईंट. इथून पहलगाम शहर दिसतं. ॲक्च्युली हे शहर नाही आहे, छोटंसं गाव आहे. इथलं वातावरण खूप छान आहे. पण इथल्या व्यावसायिकांच्या स्कॅममध्ये मात्र तुम्ही अडकू नका. प्रत्येक गोष्टीसाठी बार्गेनिंग करा. ते जी किंमत सांगतात त्याच्या 1/4 किमतीत सगळ्या गोष्टी इथं पार पडतात. इथं आम्ही नुकताच सनसेटचा आनंद घेतला आणि एक नवीनच गोष्ट आम्हाला वातावरणाबद्दल कळली. ती म्हणजे अशी, इथं आत्ता पाऊस पडायला आहे. 5 मिनिटापूर्वी ऊन पडलं होतं व्यवस्थित. मोठा ढग आला आहे. आता व्यवस्थित पाऊस पडतो. सकाळी पण व्यवस्थित पाऊस पडला, भरपूर पाऊस पडला येताना. दुपारी अचानक उघडलं, कडकडीत ऊन पडलं आणि आता परत पाऊस पडतो. असं अनप्रेडिक्टेबल वेदर आहे काश्मीरचं. टेम्परेचर एकदम कमी आहे, थंडी आहे. आत्ता इथं पाऊस पडत होता. हे बघा, हे ओलं आहे सगळं. आता सगळं आकाश पण कोरडं झालं. पाऊस थांबल्यानंतर आम्ही इथल्या वातावरणाचा आनंद घेतला. इथं सध्या समर सीझन सुरू आहे. त्यामुळं सूर्यास्त खूप उशिरा होतो. आत्ता साधारणपणे 8 वाजले आहेत रात्रीचे आणि एवढा प्रकाश आहे. दिवस प्रचंड मोठा असतो. लवकर सूर्योदय होतो आणि सूर्यास्त खूप उशिरा होतो. 9 नंतर अंधार पडायला सुरुवात होते. आपले भारतीय जवान दिवस रात्र डोळ्यात तेल घालून इथं पहारा करत असतात. म्हणून पर्यटक काश्मीरचा आनंद घेऊ शकतात. ज्या भारतीय लष्करामुळं आपण आनंदात आणि शांतपणे झोपू शकतो, त्या भारतीय लष्कराच्या सर्व जवानांना अतिशय मनपूर्वक सलाम. जय हिंद, जय भारत.